नमस्कार, मी डी.एस. लोखंडे पाटील. चालू वार्तामध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आता 28 जानेवारी 2026 म्हणजे महाराष्ट्राला हादरवून टाकणारी घटना घडली आणि ह्या घटनेमुळे पूर्ण महाराष्ट्रातल्या लोकांमध्ये एक हळहळ निर्माण झाली. आज त्या घटनेला जवळपास महिना होतोय आणि सर्वांना प्रतीक्षा होती. काही लोकांच्या मनामध्ये अनेक पद्धतीच्या शंका होत्या की हा अपघात आहे का घातपात आहे. इथपर्यंत काही लोकांना शंका होत्या आणि आजही काही लीडर्स असतील किंवा जे महाराष्ट्रातील काही लोक असतील ते सातत्याने प्रश्न उपस्थित करत आहेत आणि त्यांचं ते साहजिक आहे, प्रश्न उपस्थित केलेच पाहिजे. कारण एवढा मोठा नेता जातो आणि त्यानंतर जे शंकेला येतात त्याचं कारण म्हणजे की बऱ्याचशा गोष्टी आपण पाहतोय की क्लॅरिटी दिसत नाही, कोणत्याही गोष्टीमध्ये क्लॅरिटी भेटत नाही. त्यामुळे लोकांना शंका येते आणि त्यामुळे शंका घेतात लोक आणि त्यांना वाटतं की बाबा हा अपघात नाही, हा घातपात आहे. पण आज जो AAIP यांचा प्राथमिक अहवाल आहे, यांच्या प्राथमिक अहवालानुसार आज त्यांनी प्राथमिक अहवाल प्रसिद्ध केला. तो जवळपास 22 पानाचा अहवाल आहे आणि मी तुम्हाला तो जो अहवाल आहे त्यामध्ये काय गोष्टी दिलेल्या आहेत, त्या अहवालामध्ये काय नमूद केलेलं आहे हे मी तुम्हाला मुद्देसूदपणे व्यवस्थितरित्या सांगणार आहे. तर आता सर्वात महत्त्वाचं जी 28 जानेवारीला घटना घडली होती, ती घटना सकाळी 8:46 घडली. आता हे जे विमान होतं एअरजेटचं, तर त्या विमानाबद्दलचे काही मुद्दे किंवा विमानाबद्दलची माहिती ही आपण पहिलं जाणून घेऊयात. मी तुम्हाला त्या विमानाचं डिटेल्स पहिलं सांगतो, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की या विमानाची कॅपॅसिटी काय होती आणि ते कोणत्या कॅपॅसिटी आणि कशासाठी वापरलं जायचं. विमानाची माहिती अशी आहे की लार्जेट 45XR हे त्याचं आणि त्याची नोंदणी जी आहे VTSSK आणि हे कोण्या कंपनीचं होतं, VSR व्हेंचर प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीद्वारे हे ऑपरेट केलं जात होतं. याला चार्टर्ड विमान म्हणतात. हे बाकी विमानासारखं नव्हतं, म्हणजे पॅसेंजर म्हणजे प्रायव्हेट साठी हे याचा वापर होतो. आता हे एक विमान छोटं आहे जे प्रामुख्याने व्यावसायिक किंवा चार्टर्ड उड्डाणासाठी वापरलं जाते, ज्याची क्षमता 8 ते 9 प्रवासी कॅरी करण्याची आहे. त्यासोबतच त्याचा जो ताशी वेग आहे ते 860 किमी ताशी वेगाने हे जेट घेऊ शकतं, उडू शकतं, त्याची स्पीड आहे. आणि त्याचा भारतीय क्रमांक म्हणजे VTSSK या भारतीय त्याचा क्रमांक आहे. आणि ह्याच विमानाचा अपघात 28 जानेवारीला बारामती विमानतळावरती झाला आणि यामध्ये बऱ्याचशा गोष्टीचं प्रश्न उपस्थित केले गेले, बऱ्याचशा गोष्टीवरती शंका घेतल्या गेल्या आणि बऱ्याचशा गोष्टीवरती अजून रान उठत आहे. त्याचं उत्तर जे भेटायला पाहिजे ते भेटत नाहीये. आजच्या अहवालामध्ये सॅटिस्फॅक्टरी काही भेटलेलं आहे का, हेच आपण येणाऱ्या 2-3 मिनिटांमध्ये बघणार आहे. आता DGCA ने VSR व्हेंचर्स या इतर विमानावरती काही नियमाचं उल्लंघन केल्यामुळं त्यांच्या उड्डाणावरती किंवा त्या कंपनीवरती पहिलेच नियमाचं उल्लंघन केल्याचा ठपका होता. आता हे DGCA सांगते. DGCA कोण आहे, तर भारतामध्ये ज्यांना परवानगी हवी आहे त्याचं ते नियंत्रण पाहतात. आता दुसरी गोष्ट काय, अपघाताची घटना आणि अपघाताचं विस्तारित वर्णन मी तुम्हाला सांगतो. 28 जानेवारी 2026 सकाळी सुमारे 8:46 वाजता बारामती एअरफील्ड लँडिंग वेळ म्हणजे दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये ही दुर्घटना घडली. अपघात बारामती एअरफील्ड वरती. आता एअरफील्ड म्हणजे काय, एक छोटं अनियंत्रित एअरफील्ड आहे, म्हणजे पूर्ण एअर ट्रॅफिक कंट्रोल नाही. बारामतीचं जे विमानतळ आहे हे काय आहे, एक छोटं अनियंत्रित एअरफील्ड आहे, म्हणजे पूर्ण एअर ट्रॅफिक कंट्रोल नाही. लँडिंग करताना हा अपघात झाला. पहिल्या प्रयत्नात म्हणजेच त्याला आपण फर्स्ट अटेम्प्ट म्हणतो, विमानाने गो राऊंड केला. गो राऊंड म्हणजे उतरण्याऐवजी ते पुन्हा वरती गेलं. त्यानंतर दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये 11 जे तिथं रनवे होता 11 नंबरच्या, त्या 11 नंबरच्या रनवेवरती आलं. 11 नंबरच्या रनवेवरती येताना अहवालामध्ये असं नमूद केलेलं आहे की ते पहिलं झाडाला धडकलं आणि झाडाला धडकल्यानंतर खाली 50 मीटर अंतरावरती खाली आपटलं 8:46 आणि त्यानंतर स्फोट झाला.
त्यानंतर आग लागली आणि ही घटना घडलेली आहे. आता ह्या घटनामध्ये सर्वात महत्वाची गोष्ट काय आहे, तर ते आहे महत्वाचा मुद्दा आहे की अपघाताच्या क्रोनॉलॉजी म्हणजेच पहिला प्रयत्न असफल झाला आणि दुसऱ्या फेरीत काय चूक झाली, तर आता ही चूक आहे ते पुढं त्यांनी काय दिलेलं आहे, कमी दृश्यमानता, लो व्हिजिबिलिटी. लँडिंगच्या वेळी दृश्यमानता फक्त 3000 मीटर होती, जे अनियंत्रित एअरफील्डसाठी किमान 5000 मीटर आवश्यक असते. पायलटना ही माहिती देण्यात आलेली होती. म्हणजे या अहवालामध्ये असं सांगण्यात आलेलं आहे की ही तांत्रिक अडचण आहे किंवा म्हणजे निष्काळजीपणा म्हणू शकतो. ज्या विमानतळावरती बारामती सारख्या कमीत कमी 5000 मीटरची व्हिजिबिलिटी पाहिजे. व्हिजिबिलिटी म्हणजे काय, की त्याला ऍटलिस्ट 5 किलोमीटर पुढचं म्हणजे 5000 मीटरवरचं त्या पायलटला दिसलं पाहिजे. पण त्यावेळी 3000 मीटरची म्हणजे 3 किलोमीटरची दृश्यमानता होती, हे खालून सांगण्यात आलेलं होतं. तरीही पायलटनी ते न ऐकता विमान तिथं उतरवण्याचा प्रयत्न केला आणि विमान क्रॅश झालं. आता ह्यामध्ये चूक कोणाची, तर पायलटची चूक आहे. कारण पायलटनी जर दृश्यमानता कमी आहे तर विमान उतरवायलाच नाही पाहिजे. सिंपल आहे. तर का उतरवलं हा प्रश्न अमोल मिटकरीचा आहे, हाच प्रश्न रोहित पवारचा आहे. याच प्रश्नावरती ते झगडतात की जर तुम्हाला माहिती आहे लो व्हिजिबिलिटी आहे, दृश्यमानता कमी आहे, तर तुम्ही अंदाजेपंची कसं काय तुम्ही विमान उतरू शकता. एका पायलटला 15-16 हजार तासाचा अनुभव आहे, मग तो पायलट ही चूक का करू शकते, का केली, यावरती प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत. आता हलके धुके त्याला मिस्ट फॉग म्हणतो आपण. आता नो मेट फॅसिलिटी ऍट बारामती एअरफील्ड, म्हणजे बारामती एअरफील्ड वरती काय नो मेट फॅसिलिटी ऍट बारामती एअरफील्ड म्हणजे काय, धुके हे हलके धुके किंवा कोहरे आहे ज्यामुळे दृश्यमानता कमी होते. बारामती एअरफील्ड वरती मेट म्हणजे मेट्रोलॉजिकल म्हणजे सुविधा नाही, म्हणते कोणती सुविधा, हवामान माहिती देणारं यंत्रणा किंवा स्टेशन नाही. टावरने दृश्यमानता व्हिजिबिलिटी मार्क्स म्हणजे दूर असलेल्या वस्तू पाहून सांगितली ती एक हे होती आणि ते अचूक नसतं. याचा अर्थ असा की एअरफील्ड मूलभूत जे हवामान मॉनिटरिंग असायला पाहिजे ते इथे नव्हतं. त्यामुळे खालून ज्या व्यक्तींनी गायडन्स केलं किंवा सांगितली माहिती, ती माहिती चुकीची होती, ती माहिती अपुरी होती आणि ते पायलटला मिसगाईड झालं आणि हीच घटनेसाठी एक गोष्ट कारणीभूत आहे किंवा होऊ शकते असं म्हटलेलं आहे. त्यानंतर रनवे मार्किंग्स फिकट म्हणजे फेडेड रनवे मार्किंग्स, लूज ग्रॅव्हल, नो बाउंड्री वॉल आणि टॅबल लॅब रनवे एंड म्हणजे काय, यांचं म्हणणं काय आहे, रनवे मार्किंग्स म्हणजे रनवेवरील रंगीत खुणा ज्या होत्या त्या कमी हे होत्या म्हणजे अंधुक होत्या, ज्या लँडिंगसाठी मार्गदर्शन करतात, त्या फिकट असल्यामुळे पायलटला एक्झॅक्टली ते रनवे दिसलं नाही असं म्हणणं आहे. लूज ग्रॅव्हल म्हणजे रनवेवर सैल खड्डे होते ज्यामुळे उतरताना विमान घसरू शकतं. तर घसरण्याचा प्रश्नच येत नाही का तर ते रनवेवरती उतरलेलंच नाही, अलीकडेच कोसळलं. बाउंड्री वॉल नाहीये, एअरफील्ड सुरक्षा म्हणजे बाउंड्री वॉल असायला पाहिजे, जरी घसरलं तर ते बाउंड्री वॉलला जाऊन धडकेल. टेबल टॅप रनवे म्हणजे रनवे एक उंच जागेवरती आणि त्याच्या आजूबाजूला खड्डा, बरोबर आहे, हे होतं तिथे. तर अशा पद्धतीमुळे म्हणजे तिथे काय होतं, सगळ्यात महत्वाचं तिथं कारण जे आहे फेडेड रनवे, त्यामुळे त्याला ते दिसलं नाही आणि त्यामुळे त्याचा जो पायलटचा जो अंदाज आहे तो चुकला आणि त्यामुळे विमान अपघात झालं, असंही एका पद्धतीने इथे अहवालामध्ये नमूद केलेलं आहे. त्यानंतर कंट्रोल टॉवर ग्राउंड इन्स्ट्रक्टरने चालवले. आता बघा हे खूप म्हणजे खेदजनक आहे. टॉवर मेंटेन्ड बाय ग्राउंड इन्स्ट्रक्टर फ्रॉम फ्लाइट ट्रेनिंग ऑर्गनायझेशन, म्हणजे जिथे एटीसी असायला पाहिजे तर तिथे टॉवर मॅनेड बाय ग्राउंड इन्स्ट्रक्टरनी ती माहिती दिली. आता हे किती खेदजनक आणि दुर्दैवी गोष्ट आहे. बारामती एअरफील्ड अनियंत्रित आहे म्हणजे पूर्ण एटीसी नाही. अपघाताच्या दिवशी टॉवर एका फ्लाइट ट्रेनिंग ऑर्गनायझेशन म्हणजे FTO च्या ग्राउंड इन्स्ट्रक्टरने चालवले होते. हे असं होतं का, असं अलाउड आहे का, मग का अपघात होणार नाही. जे प्रोफेशनल एटीसी नाही म्हणजे हा कोण
ग्राउंड इन्स्ट्रक्टर हा प्रोफेशनल एटीसी नाहीये, त्यामुळे माहिती किंवा अदृश्यमानता अचूक नसण्याची शक्यता आहे. हे ऑपरेशनल गॅप दाखवतं. योग्य स्टाफ नसल्यामुळे पण हा अपघात झाला, हेही अहवालामध्ये कारण समोर आलेलं आहे. हे दुर्दैवच म्हणावं लागेल. विमान रनवे 11च्या डावीकडे झुकले. कार झुकले, डेव्हिएटेड लेफ्ट ऑन रनवे 11. झुकले आणि उतरताना ते 11 वरनं झाडावरती कोसळले. याचाच अर्थ रनवे 11 लँडिंग दिशा ही दृश्यमानतेमुळे विमान डावीकडे सरकले, झाडांना धडकले आणि जमिनीवरती आदळले. त्यानंतर आग लागली, ज्यामुळे CVR खराब झाले. आता CVR म्हणजे ब्लॅक बॉक्सचा तो प्रकार आला. या अपघाताचे प्रत्यक्ष वर्णन, कमी दृश्यमानता आणि हवामान खराब, हेच तर प्राथमिक अहवालामध्ये समोर येताना दिसते. आता यानंतर ऑपरेशनल गॅप्स आहेत. अनियंत्रित एअरफील्ड सुरक्षा प्रोटोकॉल आणि VFR नियमाचे संभाव्य उल्लंघन झालेलं आहे. आता याच्यामध्ये काय म्हणते, ऑपरेशनल गॅप्स म्हणजे ऑपरेशन मध्ये त्रुटी, जसे की सुरक्षा नियम पाळणे, VFR चे उल्लंघन म्हणजे दृश्यमानता कमी असताना लँडिंग करणे, बारामती सारख्या एअरफील्ड वरती ARFF म्हणजे एअरक्राफ्ट रेस्क्यू अँड फायर फायटिंग सुविधा नाहीयेत. ज्यावेळेस असं काही होतं, घटना घडते, तर ते सुविधा असल्या पाहिजे जेणेकरून आगला कंट्रोल करू शकतो. या सर्व गोष्टी नसल्यामुळे ही दुर्घटना घडली आणि झाला असल्याचं त्यांचं म्हणणं आहे. आता त्यानंतर सगळ्यात महत्वाचं फ्लाइट डेटा रेकॉर्डर म्हणजे जे ब्लॅक बॉक्स मध्ये FDR, CVR ह्या गोष्टी आहेत. तर ह्यांचं म्हणणं आहे फ्लाइट डेटा रेकॉर्ड डाउनलोड झालाय, पण कॅपिट व्हॉइस रेकॉर्ड म्हणजे CVR हे उष्णतेमुळे खराब झालं, म्हणजे ब्लॅक बॉक्स मध्ये काही आहेच नाही. याचा अर्थ काय, FDR हे विमानाचे ब्लॅक बॉक्स आहे जे उडान डेटा ठेवतं, म्हणजे गती, उंची, इंजिन मध्ये काही आहे का, हे कोण ठेवतं, FDR. आणि रेकॉर्ड काय करतं, म्हणजे त्याला आपण काय म्हणतो, CVR हे व्हॉइस रेकॉर्ड ठेवतं, म्हणजे काही कोणत्याही प्रकारचा त्या तिथे व्हॉइस जे आहेत ते रेकॉर्ड ठेवतं. जे पायलटच्या बोलण्याची रेकॉर्डिंग असतील, अगदी उष्णतेमुळे खराब झालेले म्हणजे जे काही गोष्टी असतील त्या, तिथे जे काही आवाज येणाऱ्या गोष्टी आहेत त्या रेकॉर्ड ठेवतं. तर CVR मध्ये ओ शीट हे फक्त एवढाच आवाज रेकॉर्ड झालेला आहे. तर त्यामुळे आणि बाकीचा डेटा नाहीये, त्यामुळे हनीवेल या कंपनीची मदत घेतली जात आहे त्यामध्ये डेटा रिकव्हर करण्यासाठी. तर म्हणजे इथे शंकेला पुन्हा वाव मिळते, पुन्हा शंका इथे उपस्थित होतात आणि सामान्य व्यक्तीला, सामान्य माणसाला महाराष्ट्रातल्या पुन्हा प्रश्न पडतो की हा घातपात आहे, अपघात नाही, असं लोकांचं म्हणणं येऊ शकतं. आता हा प्राथमिक अहवाल आहे, हा काही कोणावरती दोष ठेवण्यासाठी किंवा याच्यासाठी नाहीये. आणि हा प्राथमिक अहवाल ICAO म्हणजेच इंटरनॅशनल सिव्हिल एव्हिएशन ऑर्गनायझेशन यांच्याकडनं 30 दिवसाच्या आत भेटायला पाहिजे. तो 30 दिवसाच्या आत भेटलेला आहे. जसे की आता DGCA ने अनियंत्रित एअरफील्ड वरती कडक देखरेख, चांगल्या मेट सुविधा आणि लँडिंग इन्फ्रास्ट्रक्चर या गोष्टी ठेवाव्यात. यामध्ये कोण दोषी काय याच्यात काहीच संबंध नाही. फक्त आता त्या विमानतळावरती या सगळ्या गोष्टीच्या त्रुटी होत्या त्या भरून काढाव्या DGCA ने, याच्यासाठी हा अहवाल आहे असल्याचं सांगितलं जाते. घातपात किंवा काही साजिश याचा कुठेही अहवालामध्ये उल्लेख नाहीये किंवा कुठे असं नमूद नाहीये. तरी पण अहवालात असं काही नसलं तरी महाराष्ट्रामध्ये CID स्वतंत्र तपास करत आहे. ज्यात गुन्हेगारी काही पैलू आहेत का, क्रिमिनल गोष्टी काय आहेत का, काही घातपात आहे का किंवा काही ठरवून केलेलं आहे का, याचा तपास चालू आहे. आणि पुन्हा यांचा अहवालानुसार म्हणणं आहे की AIB चा तपास ICAO Annex 13 प्रमाणे चालू आहे. महाराष्ट्र CID एक वेगळा स्वतंत्र तपास सुरू केलेला आहे, ती स्वतंत्र पद्धतीने तपास करते आहे. AIB ICAO नियमानुसार तपास करत आहे, ज्यात FDR, CVR विश्लेषण आणि साक्षीदाराचे स्टेटमेंट समाविष्ट आहेत. CID पण वेगळा तपास करत आहे. तर अशा पद्धतीनं एक सो अहवाल आहे. जे प्रश्न रोहित पवार यांनी उपस्थित केले होते, ज्या शंका रोहित पवार यांनी उपस्थित केल्या होत्या, ज्या प्रश्न अमोल मिटकरी सातत्याने मीडिया समोर येऊन उपस्थित करतायत, ते ह्या कोणत्याही गोष्टीचा या अहवालामध्ये काहीही नमूद केलेलं नाही किंवा अहवालामध्ये त्या कोणत्याही गोष्टी नाहीयेत. तर एकंदरीत हा अहवाल सो आहे. 22 पानाचा अहवाल AIB ने जे प्रसिद्ध केलेला आहे. तर यावरती एकंदरीत हेच आता लक्षात येतंय की फक्त तांत्रिक हवामान दृश्यमानता या गोष्टीची कमतरता आणि सगळ्यात महत्वाचं ATC ला जो कॉल जातो काही गडबड असल्यावरती, तर ATC च्या तिथे ATC चा माणूस तिथे उपलब्ध नव्हता.
तर तो कोण होता? ग्राउंड इन्स्ट्रक्टर तिथं उपलब्ध होता. त्याला ते नॉलेज नसतं. तो पण एक अभाव आहे असं सांगितलं जातंय. तर एकंदरीत आत्ता ह्या प्राथमिक अहवालानुसार तरी हे लक्षात येते की अजितदादाचा हा अपघात आहे का घातपात आहे? पुन्हा ह्या गोष्टीवरती प्रश्नचिन्ह उपस्थित होतोय. आता येणाऱ्या काही दिवसामध्ये अजून याच्यामध्ये ब्लॅक बॉक्स रिकव्हर झाल्यानंतर काही स्पष्टता येते का? आणि काही स्पष्ट समोर महाराष्ट्रासमोर येते का? हे बघणं औचित्याचं ठरणार आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.